नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐका. कारण डिसेंबर महिना संपण्याआधी तुमच्या आयुष्यात जे सत्य उघड होणार आहे ते सुरुवातीला धक्कादायक वाटेल, परंतु हाच सत्याचा क्षण तुमच्या दारिद्र्य, दुःख आणि अडचणींच्या अंताची सुरुवात ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जेव्हा ग्रह सत्य उघड करतात तेव्हा ते तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी असतात. म्हणून हा संदेश खास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण अनेक दिवस मनात साचून राहिलेले प्रश्न आता नियती स्वतः पुढे आणणार आहे. आणि जे सत्य आत्तापर्यंत लपलेलं होतं ते अचानक उघड झाल्यावर मन अस्वस्थ होईल. परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की सत्य कितीही कठोर असले तरी ते आत्मशुद्धीसाठी आवश्यक असते. आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मबंधनांना तोडणारा ठरणार आहे. वृश्चिक राशींवर सध्या ग्रहांची जी स्थिती आहे ती अंतर्मुख करणारी आहे. कारण मंगळ आणि शनी यांचा प्रभाव तुम्हाला वास्तव समजून घेण्यास भाग पाडत आहे. आणि त्यामुळेच काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील, काही नाती खऱ्या अर्थाने कसोटीला लागतील आणि मनाला धक्का बसला तरी हाच धक्का तुम्हाला पुढील सुखाच्या वाटेचा पहिला टप्पा ठरेल. डिसेंबर संपण्याआधी जे भयंकर सत्य उघड होणार आहे ते कोणाच्या विरोधात नाही तर तुमच्या जागृतीसाठी आहे. कारण अनेक वेळा आपण स्वतःच्या भल्यासाठीही चुकीच्या गोष्टींना चिटकून राहतो आणि देव जेव्हा त्या गोष्टी दूर करतो तेव्हा त्याला संकट समजतो, पण प्रत्यक्षात तोच ईश्वराचा आशीर्वाद असतो. या काळात आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि घरातील अस्थिरता जाणवू शकते. परंतु ज्योतिषशास्त्रीय संकेत स्पष्ट सांगतात की ही शेवटची परीक्षा आहे आणि एकदा ही परीक्षा संपली की दुःख, दारिद्र्य आणि अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. कारण ग्रहयोग बदलांच्या दिशेने जात आहे. तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का? आणि सध्या तुम्ही कोणत्या अडचणीतून जात आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा. वृश्चिक राशींचा स्वभाव हा खोल विचार करणारा आणि सहनशील असतो. त्यामुळे तुम्ही अनेक वेदना मनात ठेवता, पण आता काळ असा आहे की दडपलेली सत्य वर येणारच. आणि हे सत्य जरी ऐकताना घाम फुटणारे असतील तरी त्यानंतर मनावरचा मोठा भार हा हलका होणार आहे. कारण आत्मा मोकळा झाला की नशीबही मोकळं होतं. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या राशीवर अचानक सत्य उघड होण्याचा योग येतो तेव्हा त्याच वेळी कर्मफळ बदलण्याची संधीही मिळते, हे लक्षात ठेवा. वृश्चिक राशींसाठी हा काळ कर्मशुद्धीचा आहे. त्यामुळे जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या वर्षात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याचे देखील योग मजबूत होत आहेत. घरात होणारे वाद, गैरसमज किंवा तणाव यामागेही एक दैवी कारण आहे. कारण जे नातेसंबंध खोटेपणावर टिकले होते ते आता तुटणारच आणि जे खरे आहेत ते अधिक मजबूत होणार आहेत. त्यामुळे काही दिवस मानसिक अस्वस्थता आली तरी संयम ठेवा, कारण शेवटी सत्याची बाजू विजय मिळवते. डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात ग्रहस्थिती असा संकेत देते की अचानक एखादी बातमी किंवा उघड झालेली गोष्ट तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते आणि त्याच क्षणापासून दारिद्र्य, दुःख कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल. कारण तुमच्यावर असलेले नकारात्मक प्रभाव आता हळूहळू दूर होत आहेत. जर तुम्ही वृश्चिक राशींचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये मी सत्य स्वीकारायला मी तयार आहे असे नक्की टाईप करा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करा. वृश्चिक राशींच्या लोकांनी या काळात कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नये आणि स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा. कारण ईश्वर प्रत्येक संकेत आधी आतून देतो आणि जे लोक त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात त्यांनाच सत्य धक्कादायक वाटते. परंतु जागरूक लोकांसाठी तेच सत्यमुक्तीचे दार उघडते. आर्थिक बाजूने पाहिले तर जुन्या कर्जाचा ताण कमी होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच अडकलेले पैसे मिळण्याची चिन्हे आहेत.
परंतु त्यासाठी संयम, प्रामाणिक प्रयत्न आणि नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पैसा फक्त मेहनतीने नाही तर योग्य ऊर्जेनेही येतो. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ साधना, आत्मपरीक्षण आणि कृतज्ञतेचा आहे. कारण जे लोक देवावर विश्वास ठेवून सत्य स्वीकारतात त्यांच्याचसाठी नियती नवीन दरवाजे उघडते. आणि वृश्चिक राशींच्या बाबतीत देवाची कृपा आता हळूहळू प्रकट होऊ लागणार आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, नियतीने माझ्यासाठी दरवाजा उघडला आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सतत अडचणीत येत आहेत तर लक्षात ठेवा, हा शेवटचा टप्पा आहे आणि यानंतरचा काळ हा स्थैर्य, समाधान आणि मानसिक शांतता देणारा असेल. कारण ग्रहयोग स्पष्टपणे सकारात्मकतेकडे वळत आहेत. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर या ठिकाणी चॅनलवरील जॉईन बटनावरती क्लिक करा. कारण सदस्यांसाठी खास उपाय आणि मार्गदर्शन नियमित या चॅनलवरती दिले जातात. त्यामुळे बाजूला दिलेल्या जॉईन बटनवरती नक्की क्लिक करा आणि आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलचे खास सदस्य बना. वृश्चिक राशींच्या जातकांनी या काळात कोणताही निर्णय हा घाईने घेऊ नये, विशेषतः नातेसंबंध आणि आर्थिक व्यवहारात. कारण सत्य समोर आल्यानंतर योग्य निर्णय आपोआप स्पष्ट होतील आणि त्याच निर्णयामुळे पुढील वर्ष तुमचे जीवन अधिक स्थिर आणि सुरक्षित होईल. हे लक्षात ठेवा, दुःख आणि दारिद्र्य कायमचे नसते, ते फक्त कर्माचा एक टप्पा असतो. आणि जेव्हा आत्मा शिकून पुढे जातो तेव्हा ईश्वरही मार्गही मोकळा करतो. त्यामुळे या काळात सकारात्मक विचार ठेवा, सेवादान आणि प्रामाणिकपणात जपा. कारण त्याचाच परिणाम लवकर तुमच्या जीवनात दिसून येईल. शेवटी एवढंच सांगते की डिसेंबर संपण्याआधी उघड होणारे हे सत्य तुमच्यासाठी भयावह नसून मुक्तिदायक ठरणार आहे. आणि एकदा हे सत्य स्वीकारले की दुःख, दारिद्र्य आणि मानसिक ताण हळूहळू संपून जीवनात नवीन प्रकाश येईल. अशी गुरुकृपा आणि ग्रहांची साथ ही वृश्चिक राशीला निश्चितच लाभणार आहे. वृश्चिक राशींच्या लोकांनी या काळात आपल्या शब्दांवर आणि कृतींवर विशेष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कारण ग्रहस्थिती अशी आहे की एक चुकीचा निर्णय हा मोठा परिणाम देऊ शकतो आणि एक योग्य निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करा. कारण सत्य समोर आल्यावर तुमच्या हातात पुन्हा नियंत्रण येणार आहे, हे लक्षात ठेवा. अनेक वृश्चिक राशींच्या लोकांना असे वाटेल की आपल्यावर अन्याय झाला आहे, परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की जे घडते ते कर्माच्या गणितानुसारच घडते. आणि जेव्हा कर्मफळ देण्यासाठी परिपक्व होतं तेव्हाच सत्य उघड होते. त्यामुळे मनात द्वेष न ठेवता स्वीकाराची भावना ठेवल्यास ईश्वर लवकरच नुकसान भरून काढतो. या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्ष करू नका. कारण त्यांच्या शब्दात अनुभवाचे आणि दैवी मार्गदर्शनाचे बळ असते. तसेच नियमित प्रार्थना आणि सकारात्मक विचार केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरणही शांत आणि स्थिर होऊ लागेल. डिसेंबर संपल्यानंतर वृश्चिक राशींसाठी जो नवीन काळ सुरू होणार आहे तो आत्मविश्वास, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधान देणारा असेल. आणि आज जे भयंकर सत्य वाटत आहे तेच सत्य उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. यावर ग्रहस्थिती पूर्णपणे शिक्कामोर्तब करत आहे. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर समजा नियती तुम्हाला जागं करत आहे. कारण सत्य स्वीकारणारेच पुढे जातात. आणि वृश्चिक राशींच्या बाबतीत ग्रह स्पष्ट सांगत आहेत की हा शेवटचा कठीण टप्पा आहे. यानंतर जीवनात स्थैर्य आणि समाधान येणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. तसेच असेच अचूक राशी भविष्य उपाय आणि मार्गदर्शन नियमित मिळवण्यासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनावरती क्लिक करून खास सदस्य बना. कारण सदस्यांसाठी खास आपण या चॅनलवरती सखोल मार्गदर्शन देत असतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या राशीचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. धन्यवाद. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.